यज्ञ हे ब्राह्मणाने आपले पोट भरण्यासाठी शोधलेले साधन होते का? गेल्या काही दशकात ब्राह्मण जी क्रियाकर्मे ज्या वृत्तीने करीत आहेत, जसे वागत आहेत, त्यावरून तसे वाटणे स्वाभाविक आहे. पण ज्यांनी वेद उपनिषदे रचली ते आज ज्यांना आपण ब्राह्मण समजतो तसे ते नव्हते. ब्रह्म जाणण्याचे कुतूहल ज्यांच्या मनात होते, सभोवतालचे विश्व कसे हे समजून घेण्यासाठी ज्यांच्यामध्ये संवाद होत असत, त्यांनी वेद उपनिषदे रचलेली आहेत. ते वैज्ञानिक होते. मी कोण, विश्वाचे माझे नाते काय आहे, असे प्रश्न त्यांना पडत होते. त्यावर संवाद करण्यासाठी ते एकत्र येत असले पाहिजेत. ब्रह्म म्हणजे काय, या जगताचा निर्माता पिता कोण आहे, हे समजून घेण्यासाठी एकत्र येऊन जे चिंतन करण्यात आले, त्यामधून वेदांसंबंधित वाङ्मय निर्माण झाले. या शोधासाठी आजच्या काळात अत्याधुनिक उपयुक्त अशी उपकरणे, माहिती सहज उपलब्ध आहे. त्या काळी त्यापैकी काहीच नव्हते. अंतःप्रज्ञेवर विसंबून त्यांनी जे संशोधन केले, जे प्रश्न त्यांनी विचारले, ते वेदात ते सारे पाहता येतात. अथर्ववेदातील 9व्या कांडातील 13व्या व 14व्या सूक्तात त्यांनी विचारलेला एक खूप छान प्रश्न व त्याचे उत्तर पाहता येते. पृथ्वीचा अंत आणि जगाचा मध्य कोठे आहे, भुवनाची नाभी कोणती, हे प्रश्न समष्टीसंबंधित, ब्रह्मासंबंधित विचारण्यात आलेले आहेत. अथर्ववेदातील 10व्या मंडलामध्ये 7व्या आणि 8व्या सूक्तात स्कंभ या देवतेचे वर्णन आहे. या सूक्तात एकूण 88 ऋचा आहेत. स्कंभ म्हणजे हायड्रोजन. हायड्रोजन हे पहिले मूलद्रव्य आहे. वेदात त्याला विराज असे म्हटले आहे. ते तत्त्व म्हणजे कार्बन. स्वतः प्राणविरहित असून सारे विश्व सचेतन करण्याचे काम कार्बन करीत असतो. कार्बनचे संख्याशास्त्र या विषयावर वेदातील विज्ञान या विषयात 2 स्वतंत्र लेख वाचायला मिळतात. विराजाचे म्हणजे कार्बनचे कार्य कश्यप ऋषींनी आम्हाला समजावून सांगावे अशी विनंती अथर्ववेदात करण्यात आली आहे. आवर्त सारणीमध्ये नायट्रोजन 7व्या क्रमांकावर आहे. त्याच्या केंद्रकात 7 प्रोटॉन असतात. मूलद्रव्याचा तोच क्रमांक वेदांनी बृहस्पतीला दिला आहे. बृहस्पती सप्तदेवयुक्त, सप्तमुखी, सप्तरश्मी आहे असे त्याचे वर्णन वेदातील अनेक ऋचात करण्यात आले आहे. बृहस्पतीने 7 नद्यांना समुद्रात पोचविले. नायट्रोजनची दुसऱ्या द्रव्यात मिसळण्याची जी क्षमता आहे, हे वर्णन त्या संदर्भात आहे. अथर्ववेदातील 11व्या कांडातील 4थे सूक्त प्राणसूक्त म्हणून प्रसिद्ध आहे. 8 चाकांचा, सहस्र आऱ्यांचा, प्राणरूपी एका धारेचा मानवी शरीररूपी रथ मागे पुढे चालत असतो. वेदांनी आणि पिरियॉडिक टेबलमध्येही वैज्ञानिकांनी प्राणवायूला 8वा क्रमांक दिला आहे. पिरियॉडिक टेबल हे जेमतेम 2 शतकापूर्वी तयार केले गेले. वेद नेमके किती हजार वर्षांपूर्वी रचले गेले हे कोणालाच माहीत नाही. जिथे प्राणवायू आहे तिथे कार्बन डायऑक्साईड असायलाच हवा, त्याचा उल्लेख अथर्ववेदातील या 12व्या ऋचेत करण्यात आला आहे. सौरचक्र हे 11 वर्षाचे असते. विज्ञानानुसार सोडियम हे 11 अणुक्रमांक असलेले मूलद्रव्य आहे. रुद्रसुद्धा 11 म्हणजे 11 आहेत. यजुर्वेदीय संहितेत रुद्राचे सविस्तर वर्णन वाचायला मिळते. दुर्बिणीचा शोध लागल्यानंतर कॉस्मॉलॉजी, विश्वशास्त्र या विषयाच्या अभ्यासाला गती आली. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र हे विषयही प्रामुख्याने गेल्या 4-5 शतकात प्रगत होत गेले आहेत. या तपशिलाशी जुळणारे अनेक निष्कर्ष वेदात सापडतात. वेदरचयित्यांनी हे सारे अंतःप्रज्ञेवर शोधले, नोंदवून ठेवले. वेदातील विज्ञान या पुस्तकातील लेखकाची मते, निरीक्षणे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत पोचायला हवीत. हे किंवा यासारखी अन्य अनेक पुस्तके महाविद्यालयीन विद्यार्थी सामान्यपणे कधीच वाचत नाहीत. पण वेद, षड्दर्शने, उपनिषदे यासारख्या विषयावर वक्तृत्व स्पर्धा ठेवता येतील. त्यामध्ये आकर्षक बक्षिसे ठेवली गेली तर या उपक्रमात सहभागी होणारी मुलेही मिळू शकतील. या स्पर्धातून भाग घेणारी मुले वेदातील विज्ञान या संकल्पनेतील तथ्य तपासण्याचे काम पुढे नेतील. हे आपल्यालाही पटत असेल असे मानतो. धन्यवाद.